श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 57। श्री वासुदेवांचे संभाषण। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतातील अतिशय महत्वाचा उतारा येथे देत आहे, ज्या टेंबेस्वामी व साईबाबांचा उल्लेख आहे। श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामांचे वंशज व श्री वासुदेवांचे संभाषण। माधव सांगू लागला, महात्मा, मी ध्यानात कौपिनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले। ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते। ते एका वेद पंडितांशी बोलत होते। तुम्ही आत्ता मला दिलेले मी एका श्रीफळ मी एका मुस्लिम फकीराला देऊ इच्छितो। तो मुस्लिम फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थितीत आहे। ते माझ्या भावासमान आहेत। ते त्रिकालवेधी आहेत। तुमच्या जवळचे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ताम्रपत्र ग्रंथ मी घेतो। माझे अग्रज मानणाऱ्या मुस्लिम फकीरापाशी घेऊन जातो। त्यांचे आशीर्वाद घेतो। यातले सर्व अंश यथार्थ आहेत का? यामध्ये थोडी स्वकल्पना आहे का? कितपत सत्य कितपत असत्य याबाबत निर्णय केल्यावर त्यावर विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिणार आहे, असे म्हणाले। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। हा प्रसंग 1908 सालचा आहे, जो पळणीस्वामी शंकर भट्ट व माधव नंबुद्री 1336 साली तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात ध्यानातील अनुभव सांगताना उदित झाला आहे। श्री वासुदेव म्हणजे श्री टेंबेस्वामी व उच्च स्थितीतील मुस्लिम फकीर म्हणजे साईबाबा। 1908 सालचा टेंबेस्वामींचा चातुर्मास राजमुंद्री येथे गोदावरी काठावर झाला। या काळात तेथील शंकराचार्य मठात टेंबेस्वामींच्या हस्ते दत्त पादुकांची स्थापना देखील झालेली आहे व येथून निघून 1909 सालचा चातुर्मास भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे वैनगंगा काठावर मुरलीधर मंदिरात झाला आहे। तर राजमुंद्री येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या मातुल घराण्यातील पंडिताजवळ टेंबेस्वामींनी ताम्रपत्रातील श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ मागितला व तो ग्रंथ आशीर्वाद घेण्यासाठी माझ्यापेक्षा उच्च स्थितीत असलेल्या माझा मोठा भाऊ असलेल्या त्रिकालवेधी साईबाबांकडे घेऊन जातो, असं सांगितलं व या ग्रंथातील सत्य असत्यता पडताळून त्यावर विश्लेषणात्मक ग्रंथ लिहितो, असं टेंबेस्वामी बोलले। त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ मातुल घराण्यातील पंडितांनी नकार दिला व मी तुम्हाला दिलेलं श्रीफळ साईबाबांजवळ पोहोचणार नाही, असं ते म्हणाले। आणि खरोखरच टेंबेस्वामींचा चातुर्मास राजमुंद्री मुक्कामाला येथे असताना नांदेड येथून एक वकील भक्त टेंबेस्वामींच्या दर्शनासाठी राजमुंद्री येथे आले व ते सहज बोलले की मी येथून परतल्यावर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे। टेंबेस्वामींनी ते श्रीफळ या वकिलांकडे दिले व सांगितले की माझ्या मोठ्या भावाला माझा दंडवत प्रणाम सांगा व या दिनाकडे लक्ष असू दे म्हणून माझी प्रार्थना पोहोचवा। त्यानंतर ते वकील नांदेडला परतले व काही दिवसांनी मित्रांसह शिर्डीला निघाले। कोपरगाव स्टेशनवर उतरले तो शिर्डीला जाणारी गाडी चुकली होती। ऊन खूप कडक होते। भूक लागली म्हणून जवळची शेव मुरमुरे खायला सुरुवात केली तर ते अत्यंत तिखट होते। पाणी संपले होते। काय करायचं तर तो टेंबेस्वामींनी साईबाबांना दिलेला नारळ फोडून त्या शेव मुरमुऱ्यात टाकला। काही वेळाने शिर्डीला पोहोचले। साईनाथ द्वारका माहीत होते। नांदेडची ही मंडळी समोर येताच साईबाबांनी कुठे आहे माझ्या भावाने मला दिलेला नारळ, द्या लवकर, असं म्हणत अक्षरशः धिंगाणा घातला। म्हणजे राजमुंद्रीचा नारळ साईबाबांपर्यंत पोहोचला नाही। आता महत्वाचा मुद्दा हा आहे की टेंबेस्वामी चरितामृत साईबाबांना का दाखवू इच्छित होते। हा स्पष्ट दाखला आहे श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4 अध्याय 45 चा, ज्यात साईबाबा म्हणजे स्वयं श्रीपाद श्रीवल्लभ आहेत व स्वामी समर्थ अवतार समाधीनंतर श्रीपाद श्रीवल्लभ शिर्डीत येऊन साईबाबांमध्ये अंतर्लीन झाले आहेत। त्या काळात भारत खंडात शंकराचार्यांसहित अनेक योगी सिद्ध विखुरलेले असताना टेंबेस्वामींना चरितामृत फक्त साईबाबांना दाखवून त्यांचे म्हणजे श्रीपादांचे आशीर्वाद घ्यायचे होते। आणि सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे तर साईनाथांचे गुरु
महाविष्णू वेंकुसा वेंकुशा गोपालराव माधवराव देशमुख. 2015 साली माझी बदली भंडारा येथे झाली, ज्याच्या कार्यक्षेत्रात पवनी आहे. ही बदली रद्द होण्यासाठी मी 6 महिने सर्व पातळ्यांवर, अगदी न्यायालयात देखील गेलो. या 6 महिन्यांच्या कालावधीत मी पिठापूरला गेल्यावर बाबा माझ्यावर खूप रागवायचे, अगदी जवळ देखील येऊ देत नसत. शेवटी मला नाईलाजाने तेथे हजर व्हावे लागले. तेथे पवनी वैनगंगा काठावरील टेंबे स्वामींचे चातुर्मास क्षेत्र माहीत झाले आणि मग खूप वेळा तेथे गेलो, बसलो. टेंबे स्वामींचे 9 खंडात चरित्र आहे. त्यातील पवनी चातुर्मासावर आधारित 91 पानं व टेंबे स्वामींनी उत्स्फूर्तपणे वैनगंगा स्तोत्र यांचे झेरॉक्स सेट तेथे पोहोच केले. व तेथून परत आल्यानंतर बाबांनी मला खूप म्हणजे खूपच जवळ केले. यामागे वरील सर्व संदर्भ नक्कीच असणार यात शंका नाही. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.